नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण कालसर्प योग याबद्दल चर्चा करत होतो. हा खूप पत्रिकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, पण पर्टिक्युलर त्याचे परिणाम काय आणि मी तो विधी का करत आहे, ते काय करायला पाहिजे. मी नुसता विधी करून मला काहीही फळ मिळणार नाही. मी माझ्यात काय बदल करायला पाहिजे, तो विधी झाल्यानंतर मी कोणता जप करायला पाहिजे का, कोणतं वाचन करायला पाहिजे का, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जर समजल्या नाहीत तर नुसता एखादा होम करून हा प्रश्न सुटणार नाही निश्चितपणे. म्हणून ह्या गोष्टी एक 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 करत आपण समजून घेत आहोत. आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं की कालसर्पयोगाचं गूढ काय आहे. त्यानंतर पहिला भाग बघितला आपण की अनंत नामक कालसर्पयोग म्हणजे काय. तर हे कालसर्पयोग हे राहू या घटकाशी संबंधित आहेत. राहू हा मानलेला जरी असला तरी तो आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे त्रासदायक आहे. बघा, एखादा माणूस म्हटला की मी आमका एक मांडलेली बहीण आहे, तर आपण तिच्यासाठी जीव द्यायला तयार होतो. प्रत्यक्षात त्यांचा आपला काही संबंध नसतो, काही संबंध नसतो. तसं हा मांडलेला जरी असला तर तो आपल्या आयुष्यामध्ये निश्चित ढवळाढवळ करतो. मग निश्चितपणे जर ढवळाढवळ होत असेल तर ती नेमकी कोणती, तर हे कशावरून ठरतं. तर हे ठरवण्याचे क्रायटेरिया काय आहेत. तर पहिला क्रायटेरिया, राहू कुठं आहे. आता हा राहू जो आहे त्याची आधी आणि प्रत्यादी म्हणजे उजवा आणि डावा हात याला काळ आणि सर्प अशी नावं आहेत. काळ म्हणजे जो माझ्या बरोबर असतो सतत. लक्षात घ्या, आपला जन्म होतो त्याच वेळी मृत्यू आपल्या बरोबर आलेला असतो. तो कुठल्या क्षणी आपल्यावरती झडप घालायला सांगता येत नाही, तेव्हा आपण म्हणतो काळ आला. बरोबर आहे. त्यासोबतच काळ आणि वेळ हा जो शब्द आहे तो त्यासाठी आहे. त्यासाठी सर्प हा शब्द वापरलेला आहे. सर्प ही प्रवृत्ती आहे. प्रत्यक्षात सर्प तर मारतोच माणसाला, पण सर्प ही प्रवृत्ती माणसामध्ये आहे. डूक धरणारा सर्प नसतो. डूक धरणारा माणूस सर्परूपी आपल्याबरोबर फिरत असतो. तो 10 वर्षापूर्वीचं 20 वर्षापूर्वीचं काहीतरी डूक काढतो आणि आपल्याला भांडत बसतो. बघा, 25 वर्षापूर्वी तुम्ही मला असं म्हणला होता, 25 वर्षापूर्वी तिने मला अमक्या अमक्या सगळं हलकी साडी दिली होती, आता बघ की तिच्या पोरीच्या लग्नात मी तसलीच देते का नाही. हा डूक धरणारा प्राणी कोण? सर्प तर निश्चित नव्हे, माणसाच सर्प आहे. हा सर्पाप्रमाणे वागतो. हा कधीही फणा काढतो कुणावरती, लक्षामध्ये हा भीती दाखवतो. हा निश्चितपणे सारखा चावण्यासाठी प्रयत्न करत असतो. कधी वेळ मिळेल तेव्हा बरोबर चावा घेऊन आपला हिसका दाखवतो. हा माणसातला गुणधर्म आहे. म्हणून कालसर्पयोग खरा आहे का नाही तपासायचा. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा सर्प आहे. कधी कुठं तो फणा काढेल सांगता येत नाही. हा धोका त्याच्यामध्ये दिसतो. म्हणून आपण पहिला बघितला अनंत नामक कालसर्पयोग, दुसरा बघितला कुलीन नावाचा कालसर्पयोग आणि तिसरा वासुकी नावाचा कालसर्पयोग आहे. आज आपण त्या वासुकीबद्दलची माहिती बघणार आहोत. हा वासुकी काय आहे, तर ही सगळी जी नावं आहेत अनंत, कुलीन, वासुकी, ही सगळी सर्पाची नावं आहेत. वेगवेगळ्या सर्पांना धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काम काय केलं, मग ते कोण होते, काय अमकं तमकं या संबंधीच्या काही लिजंड्स म्हणजे कथा आहेत आणि त्या कथेतून ते आलेलं आहे. कथा खऱ्या का खोटा याच्या मजेमध्ये आपण पडायचं नाही. याचं कारण असं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून नीतिमूल्य घेऊन आपलं जगणं अधिक सुंदर करायचं आहे. बस, यापेक्षा वेगळा विचार नको. चुकीच्या मार्गाने ते खरं खोटं तपासत गेलात तर तुम्ही आयुष्यामध्ये चुकीच्या मार्गावर आहात असं मी म्हणेन. तपासण्यात वेळ घालवू नका, कारण तपासण्यामध्ये आपला डोकं, आपली शक्ती ही चुकीच्या मार्गाने वाया जात असते, त्यातनं काही फलित मिळत नाही. त्यामुळं आता हा वासुकी नावाचा कालसर्पयोग म्हणजे काय, तर कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये राहू कुठं आहे याच्यावरती तो प्रकार ठरतो. आता या प्रकारामध्ये राहू या 3 नंबरचं स्थान म्हणजे 1, 2, 3 हे स्थान जे आहे ह्याला पराक्रमाचं स्थान असं म्हणतात. ह्याला 3ऱ्या नंबरचं स्थान असं म्हणतात. तुमच्या पत्रिकेमध्ये हे स्थान आणि त्यात राहू असणे शक्यता आहे, पण तिथं 3 आकडा असेल असा भ्रम करून घेऊ नका. 1 ते 12 पैकी कोणताही आकडा असू शकेल. समजा तुमचं सिंह लग्न असेल तर इथं 5 असेल, मग 6, 7, तर इथं तूळ, रास आणि राहू असा असू शकेल, तरी पण तो वासुकी स्वरूपाचा कालसर्पयोग ठरतो. त्यानंतर समजा तुमचं मीन लग्न असेल तर इथं 12,
1 2 म्हणजे इथं 2 आकडा आणि राहू असेल आणि इथं केतू, सगळे ग्रह एका बाजूला आणि इथं काहीच नसेल, हे मोकळं असेल, तर त्याला आपण वासुकी नावाचा कालसर्पयोग असं म्हणतो. त्यामुळं ह्या तिसऱ्या स्थानात असणारा राहू आणि हे अंक जे आहेत ते कुठलेही असू शकतात, कारण तुमचं लग्न बदलत असतं. रास वेगळी असते, लग्न वेगळं असतं. रास जे असते ते 2.25 दिवसांनी बदलते, परंतु लग्न जे आहे ते सुमारे 2 तास 2 तास 10 मिनिटं 2 तास 15 मिनिटं ह्या कालावधीनंतर सारखं बदलत राहतं. त्यामुळं 12 वाजता जन्मणाऱ्या माणसाची कुंडली आणि 4 वाजता जन्मणाऱ्या माणसाची कुंडली ही वेगळी येते. रास तीच राहील पण कुंडली वेगळी येते. त्यामुळं ह्या प्रकारामध्ये आपण काय बघणार आहोत, तर इथं राहू कुठं आहे आणि तो राहू असताना हा अर्धा भाग आहे, ह्यामध्ये काहीही नाही, सगळे ग्रह एका बाजूला गेले असतील, तर ते ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये ब्लॉक झालेले असं म्हणतात. आणि मग त्यांचं आपल्याला काही मिळत नाही, त्यांचं काही मिळत नाही. म्हणजे तुमच्या मोबाईलची अर्धी स्क्रीन दिसत नाही आणि अर्धी दिसते, अशी अवस्था असते. तेव्हा आपली किती गोची होते. अर्धी स्क्रीन दिसतच नाही, माणसाचा फोटो आलाय, चेहरा दिसत नाही पण ड्रेस दिसतोय. खाली समजा ड्रेस दिसत नाही पण चेहरा दिसतोय, असं तरी तुम्ही अडचणीत याल. तशीच अवस्था नेमकी कालसर्पयोगामध्ये असते. आपल्याला अर्ध्या भागातली फळं मिळत नाहीत, अर्ध्या भागातली मिळतात. कोणती मिळतात आणि कोणती मिळत नाही, यामध्ये आपण बघण्यापूर्वी आपण कालू या वासुकी म्हणजे काय बघूया. तिसऱ्या स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानात राहू आणि नवम स्थानात केतू, हे तृतीय स्थान. मग बरोबर 180 अंशावर केतू असतो, म्हणजे नवम स्थान म्हणायचं याला. ह्या नवम स्थानामध्ये केतू असेल तर या स्वरूपाच्या पत्रिकेमध्ये इकडचा भाग आहे त्यात काहीही नाही, पण इकडच्या भागामध्ये सगळे ग्रह अडकलेले असतील, तर अशा पत्रिकेला कालसर्पयोग असं म्हणतो. मग ह्यामध्ये हे बंदिस्त झालेले ग्रह आहेत, ते तुम्हाला यश देण्यासाठी पुरेसे कार्यक्षम नसतात. ब्लेड आहे पण तिला कार नाहीये, धार नाहीये, तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. चाकू आहे पण त्याला धार नाहीये. दोरी आहे पण त्याला कुजलेली आहे, बांधायला वापरू शकत नाही. दरवाजा आहे पण त्याला कडी नाहीये, कसं काय करणार तुम्ही? म्हणजे आहे, काही गोष्टी आहेत पण त्या मला वापरता येत नाही. बाथरूमला कडी नाही आहे, दरवाजा आहे, बरं कडी आहे खरं तुटलेली आहे, बाहेरून दणका दिला की 1 मिनिटात निघते हो, हात लावला की आलूच झालेली आहे, असं असेल तेव्हा आपण आहे पण मला ती फळं देण्यासाठी पात्र नाही. असं आपण घड्याळ आहे पण बंद पडलेला आहे, मोबाईल आहे पण रिचार्ज संपलाय हो, काय परिस्थिती आहे, सेम जर नाही आपलं. त्यामुळं आपल्या याच्यामध्ये काय आहे तर बंदिस्त झालेले ग्रह असतात, तर ती वासुकी कालसर्पयोगाची कुंडली आहे. मग आता ह्या कुंडलीचं काय, जातक या प्रकारात काही फळं चाकतो आणि काही फळं त्याला मिळतच नाही, मग त्यात तो नाराज होतो. आपली प्रवृत्ती काय, आपल्याला सगळंच मिळालं पाहिजे, हेही मिळालं पाहिजे तेही मिळालं पाहिजे. असं कसं काय? एकाच मंडपामध्ये 2 प्रकारचे लोक जेवायला बसलेले, इकडं शाकाहारी इकडं मांसाहारी. बघा माणसं किती चुकीच्या पद्धतीने जगत असतील. हा मांसाहारी माणूस जातो मस्तपैकी ताव मारतो आणि परत येतो, इकडं काय आलाय जरा स्वीट डिश काय बघतो की आहेत ही माणसं. तुम्ही सुद्धा स्वतः त्यात असाल, गरज आहे का काही, तिकडं खातात ना ते, मग तिकडं जाऊन जेवायचं होतं ना, तुला हे पण पाहिजे ते पण पाहिजे. म्हणजे एकाच वेळी ह्याला हे पण फळ पाहिजे ते पण फळ पाहिजे असं जर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा त्रास आहे की तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही मिळणार तुम्हाला. मग हा वासुकी नावाचा कालसर्पयोग तुमच्या आयुष्यामध्ये काय करतो बघूया. यात व्यक्तीला आयुष्यभर आपली भावकी आहे ना, भावकी, त्यानंतर सावत्र भावंड किंवा सावत्र बहिणी, सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी, त्यानंतर आपल्याच घरातले काही लोक म्हणजे आई वडील मामा काका चुलते आत्ते भाऊ, हे सगळे आपल्याला वादविवाद करायला प्रवृत्त करतात. कुठल्या तरी गोष्टीत वाद आणतात आणि मग त्या वादाचं रूपांतर कोर्टात जातं आणि मग कोर्ट कचेऱ्या, वकील, मग हेवे दावे, मग आपण ज्याला म्हणतो आरोप प्रत्यारोप, न केलेल्या गोष्टींचे आरोप, मग त्यातून वाद, मानापमान, मग एकमेकाला दुय्यम वागणूक, रक्ताची नाती आणि आपण एकमेकाचे पक्के शत्रू. हा काय प्रकार चालू आहे? त्यानंतर सगळ्याला तोंड द्यावं लागतं या मानसिकतेला की हे सगळे माझे आहेत पण प्रत्यक्षात माझं कुणीच नाही, असं जर म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. या प्रकारची मानसिकता जेव्हा माणसाची तयार होते तेव्हा त्याला वासुकी नावाचा कालसर्पयोग असं म्हणतात. हा सगळा प्रकार. त्यानंतर काही वेळेला आपण असं म्हणतो की अरे हे माझे नाही आहेत, परंतु
अतिशय जवळचे जोडलेले, रक्ताचं नातं नाही पण जीवाला जीव देणारे असे काही मित्र, मैत्रिणी, पाहुणे आपण जोडलेले असतात. हे सुद्धा अशा वेळी विश्वासानं आपला केसानं गळा कापताना दिसतात. केसानं गळा कापताना दिसतात. सगळ्या तुम्ही 18 पुराणांमधल्या कथा बघितल्या तुम्हाला ह्याच दिसतील की ह्या कथांमधून तुम्ही शिकायचं काय आणि शहाणं व्हायचं काय याचं बोधामृत त्यात आहे. कथा खऱ्या आहेत का खोट्या सांगू नका मला. कथांमधून मी कोणतं बोधामृत घेतो आणि काय शहाणपण घेऊन जगतो ह्या सगळ्यात मोठ्या बाबी आपल्या आयुष्यात कळल्या पाहिजेत आपल्याला. आपण ती कथा खरी का खोटी याच्या मागे लागतो, त्याच्या मागे लागायचं नाही. सगळं खोटं आहे मला माहिती असतं, हे रचलं गेलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या कथा, 18 पुराणं हे अतिशय उत्तम मानसशास्त्र. जगातला सर्वात मोठा मानसशास्त्रज्ञ कोण असेल तर व्यासमुनी. त्यांनी जे लिहिलंय ते आपल्या व्यक्तीच्या आयुष्यातलं चित्रण आहे. तुमच्या आयुष्यातली सगळी पात्र त्यात आहेत. बघा, तुम्ही श्रीकृष्ण असता, तुम्ही अर्जुन असता, तुमच्यामध्ये युधिष्ठिर असतो आणि तुमच्यामध्येच हे बाकीचे सगळे नालायक पात्र पण असतात. आणि तुम्ही कोणकोणती पात्र घेऊन जगत असतात. प्रत्येक वेळी आपला मुखवटा वेगळा असतो. मी नाही त्यातली आणि आपण म्हणतो ना काय ते कडी लावातली, तशी आपली जगण्याची अवस्था असते. ही सगळी माणुसकीची पात्र त्यांनी त्यात दाखवलेली आहेत. तर प्रत्यक्षात होते का नव्हते याच्या मागे लागू नका. थोडेफार असतील आणि प्रत्यक्षात बाकीचे त्यांनी जोडलेले असतील, परंतु ही सगळी पात्र तुमच्यामध्ये आहेत. मग तुम्हाला कोण होऊन जगायचं आहे, तुम्हाला कोणत्या पात्रात जगायचं आहे हे त्यावेळी तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून हा सगळ्यात मोठा मानसशास्त्रीय बदल आहे की तुमच्यामध्ये माणूस म्हणून, देव म्हणून घडवण्याची प्रक्रिया त्यामध्ये आहे. मग तुमच्या दगडाचा देव करायचा का पायरीचा दगड करायचा, तो सुद्धा पाया पडायला लायक असतो, इकडे लक्षात ठेवा. पण आम्ही जर तो झालो नाही तर आमची फार मोठी अवस्था वाईट होते. म्हणून या कालसर्पयोगामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आपण बघूया. मित्र भावासारखे जोडलेले विश्वासघात करतात, फसवणूक करतात, हताश होतो आपण. धाडस असूनही आपल्यामध्ये पराक्रमात यश मिळवण्याची मानसिकता नसते. पराक्रमात यश मिळवण्याची मानसिकता नसते. उत्तम चांगला खेळाडू आहे पण त्याला खेळायला घेत नाहीत. काय करायचं, खेळायला घेत नाही. उत्तम चांगला वक्ता आहे त्याला कोण बोलवत नाही. काय उत्तम चांगला लेखक आहे त्याचं लिखाणच कोण हातात धरत नाही. होऊ शकतं ना बाजारामध्ये, असं होऊ शकतं. उत्तम चांगला काम करणारा माणूस आहे त्याला कामालाच कोण ठेवत नाही. उत्तम चांगला आचार्य आहे त्याला कोण कामच देत नाही. का, हा टक्केवारी देत नाही लोकांना. किती परिस्थिती वाईट आहे. आपण जर बघितलं असं तर लक्षात येईल की आपलीच माणसं सगळी आपल्याला विश्वासघात करताना दिसतात. धाडस असूनही आपण काय करू शकत नाही. त्यानंतर अनावश्यक खर्चाला तोंड द्यावं लागतं. अनावश्यक खर्च म्हणजे कुठला, अनावश्यक खर्च म्हणजे कुठला, आपलीच माणसं. एकत्र घर आहे, भावानं सांगितलं हे बघ हे लाईट वडिलांच्या नावावर आहे, वडील माझ्याकडे आहेत, मी तुझी लाईट तोडणार आहे, तुझी हे सेपरेट घे. झालं, 5-25 हजाराचा बुक्का पडला. पाणी आमच्यासाठी आहे, वडिलांच्या नावावर आहे, मी वेगळा झालो, तू वेगळा झाला, तुझं पाणी मीटर तू घे, 20-25 हजारला बुक्का लागला. का, अनावश्यक खर्च माझा सगळा वाढत राहणार. हे बघ इकडचं आमचं मुख्य दार आहे, मी एवढी भिंत बांधणार आहे, तू भिंत पडून दार बसवून घे, तुझं घर वेगळं कर. का खर्च, अनावश्यक खर्च आमच्याच लोकांनी आम्हाला खर्चात टाकलेले असेल तर वासुकी कालसर्पयोगामध्ये आम्हाला हे असं का होतं. तर हे जे स्थान आहे तिसरं, हे आपल्या भाऊबंधांचं आहे आणि आपल्याला त्रास देण्यासाठी तेच बसलेले टपून दुसरं कुणीही नाही आहे. या सगळ्यांना माझी सगळी गोची माहिती आहे, माझे लिकेजेस सगळे माहिती आहेत, म्हणून ते त्याचा प्रयत्न करतायत. असं जेव्हा होतं तेव्हा आपण सगळ्या गोष्टी तोंड द्यायला अडचणीत येत नाही, तर आपल्याला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं. आपण कोणाशी लढतोय, मग आपला अर्जुन होतो, ह्याला मारू का हाणू असं वाटतंय, पण आपला लोक काय म्हणतील. मग आपला अर्जुन होतो, मग आपल्याला एका चांगल्या श्रीकृष्णाची गरज असते, ती मिळत नाही. तिथं भीम मिळतो आपल्याला, मग 2 दणके द्यावं वाटतात आणि मग त्याची परिणाम भोगत राहतो. आपल्याला ताकद पण नसते. मग त्यासाठी आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शिकून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं धनस्थानावर परिणाम होतो आणि हे धनस्थान, त्यामुळं आपलं धनस्थान जे आहे त्याच्यावर परिणाम झाला की हा खर्च वाढत राहिला की धनस्थान आपलं अडचणीत आलं. मग मिळालेला पैसा खायला वापरू की दवाखान्याला वापरू की वकिलाला वापरू की हा रिन्युएशनवर वापरू, अडचणीत येतो आपण. मग आपल्या सगळ्या धनस्थानाच्या चिंध्या व्हायला लागतात. मग हा सगळा प्रकार बघताना नुसता एवढ्यावर नाही आहे, तर या व्यक्तीची रास, त्या व्यक्तीचं नक्षत्र कुठलं आहे, त्या व्यक्तीचं चरण कुठलं आहे, त्या व्यक्तीचा योग कोणता आहे, त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कर्ण कोणता आहे, त्या व्यक्तीची जन्माची तिथी कोणती आहे, त्या व्यक्तीचा जन्म जो आहे
तो आत्ता एखादं काम करत असताना त्याला गुरुबल आहे का नाही, त्यानंतर त्याची महादशा आत्ता कुठली चालू आहे, नेमकं काय होतं, लग्नाला तयार होतं आणि शुक्राची महादशा येते, होतं लग्न आणि मग जी मुलगी पदरात पडते ती त्याचा भाग्योदय करणारी नसते, तर त्याला मरणाच्या दाढेपर्यंत नेणारी असते. चाल दुसऱ्या दिवशी काही न करता ती काहीतरी करून घेते आणि कोर्ट कचेरी मागे लागते, घ्या अडचणीत आला, शुक्र काय आहे महादशेत होता, काय गरज होती का. मग आपण म्हणतो की असं का करायचं, नाही सोडून गेली, 5 लाख रुपये लग्नावर खर्च केलेले वाया गेले, आता ती म्हणते मला वरून द्या 2 लाख रुपये. कुठले आणायचे पैसे, आणायचे कुठले. म्हणजे आपलेच लोक आपल्यालाच त्रास देत राहत असतील तर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे, सगळ्या बघितल्या नाही तर त्याचं मूल्य प्रचंड मोठ्या प्रमाणात मोजावं लागेल. मग आपण विचार करूया की ह्या वासुकी कालसर्पयोगामध्ये आपण गमावतो काय आणि आपण मिळवतो काय. गमावतो काय म्हणजे ही जी पत्रिका दिसते आपल्याला, ह्यात फुल्या मारलेले घटक आहेत, हे घटक आपल्याला मिळणार नाहीत किंवा आपल्याला पाहिजे तेवढे मिळणार नाहीत, आणि आपल्याला पाहिजे तेवढे मिळणार नसतील तर आपल्याला अडचणीत येतात. मग आपण अडचणीत कुठल्या गोष्टी येणार, ज्या गोष्टी मिळणार त्या कुठल्या, 1 2 3 4 5 ह्या गोष्टी मिळणार. राहू आणि केतू आहेत त्या गोष्टी कमीच प्रमाणात मिळतात आणि बाकीच्या मिळण्याची शक्यता खूप लांब आहे. मग आपण ज्या मिळणार नाहीत त्या गोष्टींच्या मागे लागायचं नाही, ज्या मिळणार आहेत त्यांच्या मागे लागायचं. 40% मुलाला मार्क पडलेले आहेत आणि आई म्हणते मी मेडिकलला घालणार, त्याला एमडी करणार. आईला कळत नाही एमडी होण्यासाठी कुठे ॲडमिशन घ्यायचं असतं आणि मेडिकलला जाण्यासाठी कितीला मार्क लागतात ते मला काय माहीत नाही, मग मी पोराला डॉक्टर करणार आहे. आणि मग गोराज डॉक्टरसुद्धा व्हायची अवघड आहेत. परंतु आपण म्हणतो की मग मिळणार नाही त्या गोष्टींचा ध्यास सोडायला शिकला पाहिजे आपण, पण तेवढं समज नसते आपल्याला, मग आपली अडचण मोठी तयार होते. म्हणून तुम्हाला म्हटलं की काय करायचं आहे हे बघा. आता ह्याच्यामध्ये इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कट दिसतील. ते म्हणजे काय, ह्या कुठल्या मिळणार नाहीत. धनस्थान आपलं अडचणीचं आहे, ह्या गोष्टीत फुल्या मारल्यात. धनस्थान आपलं अडचणीचं आहे. धनस्थानामध्ये कोणता ग्रह आहे, रवी असेल तर तुमचं आरोग्य घालवेल, चंद्र असेल तर तुम्हाला यश मिळू देणार नाही, मंगळ असेल तर तुमचं ऐश्वर्य घालवेल, बुद्धी असेल तर बौद्धिकदृष्ट्या आपण भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. चांगली बुद्धी असणारी लोक बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट होतात म्हणजे काय समजून घ्या. इथं जर बुध आला धनस्थानामध्ये, चांगली माणसं उत्तम चांगली उत्तम विद्वान आहेत पण ते नालायक लोकांच्या पदरी नोकरीला लागतात आणि त्यांना लोकांना कसं फसवायचं, लोकांना कसा त्रास द्यायचा याचे सल्ले देतात आणि त्याचे पैसे मिळवत असतात. हा सगळा प्रकार बघितला तर उत्तम चांगले प्राचार्य विद्वान आहेत, पण ज्या शिक्षण संस्थेमध्ये संस्थापकाला काहीही कळत नाही त्याला हे चांगले न देता चुकीचे सल्ले द्यायसाठी त्यांना मंडळावर घेतलं जातं आणि मग संचालक केलं त्यांना. आणि मग चुकीचे सल्ले म्हणजे काय, कुणाला कसा त्रास द्यायचा, कुणाला कसा छळायचा, कुणाला कसा पिळायचा, हे सगळं हा प्रकार करत असतो. हा म्हणजे बुद्धिभ्रष्ट होण्याची लक्षणं इथं आहेत. लोकांना हा विद्वान दिसेल, लोकांना हा शहाणा दिसेल, लोकांना हा शिकलेला दिसेल, पण ह्याची कर्म सगळी असतात ही काळी असतात. त्याला कर्म म्हणणार नाही, कुकर्म म्हणणार मी आम्ही. मग ह्या कुकर्माचं कारण काय असेल तर तेव्हा त्याचा जो बुध आहे तो धनस्थानामध्ये चुकीच्या मार्गात असेल तर त्याला तीच बुद्धी सुचणार, त्यातच त्याला पैसे मिळत राहणार. हा प्रकार बघितला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. चार्टर्ड अकाउंटंट तेच करतील, पोलीस असेल तर तेच करतील, चुकीच्याच मार्गानं. तो लोकांना काय करायला त्रासच देईल. सगळेचे सगळे सल्ले कुणाला मटकेवाल्याला, गुजगारवाला, गांजाला देईल, तुला काय करणार आहे त्रास, पण चांगला सल्ला कुणाला देणार नाही. आणि नोकरी करेल शासनाची आणि बाजू असेल त्यांची. नेहमी हा प्रकार दिसतो आपल्याला. म्हणजे समाजातला हा सगळा उलटा प्रकार दिसेल आपल्याला. तर याची कारणं असेल की आपण चुकीच्या मार्गाने, चुकीचे ग्रह चुकीच्या जागी आले की आपल्याला तीच बुद्धी होती आणि आपली बुद्धी भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. बुद्धी भ्रष्ट होते म्हणजे माणूस शेण खात नाही, तर माणूस जे कर्म चांगलं करायचं आहे, ज्या कर्मासाठी एनर्जी वापरायची आहे ती चुकीच्या वापरायसाठी द्यायची आणि मग तुम्हाला त्रास सुरुवात होणार तुमचा. त्यामुळं धनस्थानामध्ये काय सांगितलेलं आहे, तुमची आर्थिक स्थिती खालावत राहणार, संपत्तीचा संग्रह करण्याची प्रवृत्ती येणार, चुकीच्या मार्गाने संपत्ती येत राहणार. 2 नंबरचे पैसे मिळतात का, अजून कुठं काय चुकीच्या मार्गाने केल्यानंतर मिळतंय का, या मार्गात मागं लागतात. त्यानंतर तुम्हाला काही रत्नांची प्राप्ती होणार असते तर ती रत्नांची प्राप्ती तुमच्यामधून जाते आणि चुकीचे रत्न तुम्ही वापरता. म्हणजे रत्नसुद्धा वापरताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की कुठलं रत्न वापरलं पाहिजे. तुम्हाला हळूहळू दारिद्र्य यायला सुरुवात होतं, तुमची संपत्ती कमी व्हायला जाते, तुम्ही संपत्ती गोळा करता आणि अशा जागी ठेवता की ती संपत्ती पुन्हा ब्लॉक होते. चांगल्या बँकांमध्ये एफडी केली आणि बँका बुडाल्या,
ज्यांची नावाजलेल्या बँका होत्या, ज्यांच्या नावाजलेल्यापणामुळं आपण तिथे गेलो आणि नंतर त्या बँका बुडाल्या म्हणजे त्यांचं पुढं काहीच मिळत नाही. आता घे आयुष्यभर कोर्ट कचेरी कर, काहीही मिळणार नाही, उलटेच घरातलेच पैसे नेऊन त्या वकिलाला कोर्टात द्यावे लागतील, अशी परिस्थिती यायला लागते. तेव्हा तुमचं दारिद्र्य तुम्हाला त्रास द्यायला लागतं. मग तुमचं वक्तृत्व, बोलण्यातून तुमचे नेत्र, तुमची वाणी ही सगळीच तुमची भ्रष्ट व्हायला लागते आणि मग तुमचं धनस्थान तुम्हाला त्रास द्यायला लागतं. त्यानंतर तुमचा एक हा आकडा दिसतोय, हे घर आहे, त्याला आपण म्हणतो स्वभाव. आणि इथं कुठला ग्रह आहे? शुक्र असेल तर आपण वाणी आपली बाद व्हायला लागते. शनी असेल तर आपला आनंद जो आहे तो आपण नको म्हणायला लागतो. चांगलं चुंगलं खायला दिलं त्या अन्नावर का राग काढायला आला, नको मला ताट फेकून दिलं, अरे बापरे. राहू बाहुबल आपली चांगली ताकद असते आणि मग आपण नको, मला जेवायची इच्छाच राहिलेली नाही, जे ताकद कमी करून बसतं चाल. गुरु, चांगलं मार्गदर्शन करणाऱ्या गुरुला आपण शिवाय द्यायला लागतो. चांगल्या लोकांना सुद्धा आपण वाईट म्हणायला लागतो. त्यावेळेला आपल्याला काय झालेलं असतं, बुद्धिभ्रष्ट व्हायला लागते. मंगळ ऐश्वर्य आहे पण आपण ते वापरत नाही. यश, चांगलं यश मिळायची सुरुवात झालेली आहे ना, आपण ते काय नाकारायला सुरुवात केली. असं जर असेल तर तुमचा हा प्रथम स्थान जो आहे ना ते सर्वात मारक ठरतं. त्यामुळे विचार करायचा की ह्याचीच फळं मला मिळणार नाहीत. प्रथम स्थान. द्वितीय हे जे आहे द्वादश स्थान, हे व्ययस्थान म्हणतो 12. इथं कोणता ग्रह आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. व्ययस्थान म्हणजे काय तर व्यय, खर्च. कशावर खर्च होणार आहे तुमचा यशावर खर्च होणार असेल का आरोग्यावर खर्च का ऐश्वर्यावर? तो जर ग्रह अनिष्ट असेल किंवा नीचेचा असेल तर तुम्हाला तो काय करतो, खर्च चुकीच्या मार्गाने करायला लावतो. आणि चुकीच्या मार्गाने केला की तुम्हाला त्याची चुकीची फळं मिळायला सुरुवात होतात. त्यामुळे विचार करत राहायचा की आपला तिथं कुठला अनिष्ट ग्रह आहे का, त्यासंबंधी आपण काय उपासना केली आहे का. ती जर केली नसेल तर आपल्याला त्याची चुकीचे फळ मिळतील. हे झालं व्ययस्थान. त्यानंतर लाभस्थान 11 इथं दिसतंय. लाभस्थानामध्ये जर 1 किंवा 2 किंवा आणि 3 ग्रह एका पत्रिकेमध्ये एकाच वेळी तुम्हाला 3 ग्रह दिसतील. कुलाची उन्नती, वाणी आणि आरोग्य, ह्या 3 गोष्टी एकाच पत्रिकेमध्ये मी पाहिल्या. त्यावेळी वडील आणि मुलांच्या मध्ये रोज मारामारी पाहिलेली मी. कुळाची उन्नती नाही, कुळाची उन्नती अपोजिट पद्धतीने व्हायला लागते. त्यानंतर त्यांची वाणी हा शिव्या शापाचा परिणाम व्हायला लागतो. आणि जर समजा बघितलं आरोग्य तर मानसिकदृष्ट्या भ्रष्टतेकडे चालला. आरोग्य ह्यांचं काय झालेलं आहे, भ्रष्टतेकडे दिसल त्याला भेटला की घरातल्या ह्या चुका त्रुटी, मुलगी सून मुलगा ह्यांच्या चाड्या, ह्याच्याशिवाय दुसरा काय प्रकार नसेल तर निश्चितपणे समजायचं की ह्याच्यामध्ये हे 2-3 ग्रह कुठं आलेले आहेत, व्ययस्थानात आलेले आहेत. मग आता आपण बघणार तर लाभस्थान. लाभ कशाचा व्हायला पाहिजे मला, चांगल्या गोष्टींचा. मग हा लाभस्थान जर समजा 2 किंवा 3, बऱ्याच वेळा एका घरामध्ये 5-5 ग्रह येतात, त्याला पंचग्रही म्हणतात. 6-7 ग्रह पण एका घरामध्ये येऊ शकतात. असं जर असेल तर त्या ग्रहाचे पूर्ण परिणाम सगळे आपल्याला चुकीचे मिळत राहतात. असं का होतं हे आपण कधी शोधत नाही. त्यामुळे विचार करायचा की मला हे लाभस्थान माझं जे आहे त्यामध्ये कुठले लाभ मिळणार असतात आयुष्यामध्ये आपल्याला. जसं उत्तरोत्तर वय वाढत राहतं तसे आपले आत्तापर्यंतच्या गुंतवणुकीचे आयुष्याच्या, मग ती वेळेची गुंतवणूक असेल, माणसांची गुंतवणूक असेल, बोलण्याची गुंतवणूक असेल, पैशाची गुंतवणूक असेल, जागेची गुंतवणूक असेल, तिचं फळ मिळायला पाहिजे, तिचं व्याज मिळायला पाहिजे, त्याचा बोनस मिळायला पाहिजे. तसं न होता उलट त्यासाठीच आम्ही खर्च करत असू तर आमचं कुठंतरी चुकतं आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आपले लाभ असेल तर विविध प्रकारचे लाभ, आपल्या इच्छा आकांक्षा ह्या त्रास देतात बरं का. इच्छा आकांक्षा त्रास देतात आपल्याला. एखादी बँक 6% व्याज देते, समाधान पाहिजे ना, बँक चांगली आहे. पण कोणतर दुसरा भेटतो त्या अमक्या बँकेत 9% आहे, होय झालं, जिभेला लाळ सुटली आणि मग 9%कडे गेला. तेवढ्यात कोणतरी भेटलं त्या अमका खाजगी आहे, अमका मालक आहे, 11% देतोय, झालं तिकडं गेला. आणि नंतर मग हेही तेलही गेलं आणि तूपही गेलं, धोपाटणं हाती आलं. असं का झालं माझं, तर मला काय झालं, माझ्या इच्छांना पाठे फुटले. माझी इच्छा जी आहे ती अजून मिळते का बघत राहिलो आणि मग मी पळत राहिलो. तर अशा पळण्यामुळे माझं होतं की आपण एका डेस्टिनेशनपासून खूप लांब जातो आणि मग परत येण्यासाठी आपल्याला त्रास होतो. जाताना जेवढी एनर्जी असते तेवढी येताना एनर्जी असत नाही. ही एनर्जी संपत जाते. बघा, गाडी करून तुम्ही देवाधर्माला जातानाची एनर्जी आणि येतानाची एनर्जी बघा तुमची काय असते. फार कमी लोकांच्यामुळे ही एनर्जी कमी झाली की मग सगळं जगण्यातला आनंद गेला. त्यामुळे व्ययस्थान तुमचं कसं आहे ते बघायला पाहिजे.
लाभस्थान कसं आहे बघायला पाहिजे. ह्या लाभस्थानाचा परिणाम तुमच्यापासून होतो. केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला न लाभणारा पैसा मिळतो. चुकीच्या पद्धतीनं पैसा मिळतो. ज्या घरामध्ये चुकीच्या पद्धतीचा पैसा येतो, लोकांना लोबाडून, लोकांना खोटं बोलून, लोकांना टोप्या घालून, लोकांना हिसकावून या स्वरूपाचा पैसा ज्या घरामध्ये येतोय, त्या घरामध्ये आत्ता फार छान वाटते, आत्ता फार आनंद. जे लोक हे करत नाहीत पण घरात तो घेतात, त्या लोकांना सुद्धा फार छान वाटतंय. पण कोणत्या क्षणी त्याचं पित्त जे आहे ते साचून 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 त्याचा क्षय होण्याची वेळ येईल, त्या दिवशी ते पित्त एवढ्या प्रेशरनं बाहेर यायला सुरुवात होते आणि मग आपण म्हणतो असं का व्हायला लागलंय. हा सगळ्यात मोठा धोका आहे. हा सगळा जो पैसा आहे तो तुम्हाला अडचणीचा आणणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या पैशाला पाय फुटणार आणि मग पाय फुटलेले कुठून फुटतील माहिती नाही. त्यामुळे विचार करा की ज्या प्रकारचे फळं मला मिळणार नाहीत, त्या प्रकारच्या फळांचा मी फार विचार करणार नाही, त्याच्या मागे लागणार नाही. ते मिळालेच पाहिजेत म्हणून मी हातपाय आपटून ते मिळालेच पाहिजेत आकांड तांडव करणार नाही. जे मिळालंय त्याचं सोनं करीन. जे मिळालेलं आहे त्याचं सोनं करेन. त्याच्यासाठी मी आनंद करेन, त्यामध्ये आनंद मिळवेन आणि माझं आयुष्य सुंदर आणि आनंदी करेन. प्रयत्न करा. या वासुकी कालसर्पयोगामध्ये तिसऱ्या प्रकारातला राहू, तिसऱ्या घरातला राहू आणि तुमच्या या 9 म्हणजे भाग्यस्थानातला केतू हे तुम्हाला 2 गोष्टी करतील. तुमचीच लोक तुमच्या भाग्योदयापासून तुम्हाला, म्हणजे इथं आहे बघा, हे पराक्रमापासून तुमच्या भाग्योदयापर्यंत तुम्हाला पाय ओढत राहतात आणि पाय ओढत राहिले की आपल्याला जमिनीवरच नरक कुठं आहे बघायची कारण नाही, आपण त्यातच जगतो की काय असं सारखं वाटेल. त्यापासून जर आपल्याला छान जगायचं असेल तर याकडे दुर्लक्ष करायचं. जे मिळालेलं आहे त्यामध्ये आनंद मानायचा. धार्मिकदृष्ट्या मी काय करायला पाहिजे हे एकदा चौकशी करून या गोष्टीत जर मन गुंतवलं तर गुंतवलेलं मन हे तुम्हाला आनंद देण्यासाठी कारणीभूत आहे. नसेल तर मोकळं सोडलेलं मन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मिळत नाहीत त्याकडे धावतं आणि धावून धावून दमतं आणि दमला की माणूस मनोविकृत होतो आणि मनोविकृती ही जगणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठा रोग आहे. आणि म्हणून आपण का जगतो हे शेवटपर्यंत समजत नसेल तर जगण्यात राम नाही. प्रयत्न करा. वासुकी कालसर्पयोग ज्यांच्या पत्रिकेत आहे त्यांना सुद्धा सुंदर आणि उत्तम जगता येतं. ही संधी आहे. प्रयत्न करा की यामधून मला काय घ्यायचं आहे आणि माझ्या आयुष्याचा मी छानपैकी विकास करत असेल तर मी कालपर्यंत सोडा, आज राहिलेल्या पुढच्या आयुष्यामध्ये मी काय करू शकतो याचा आत्ता विचार करा आणि उरलेलं आयुष्य सोनं करायचा प्रयत्न करा. प्रयत्न करूया आपण. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब केला की तुम्हाला तो पण मिळेल. आपण पुढचे म्हणजे 12च्या 12 प्रकार जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. आज थांबूया. पुढचा जो व्हिडिओ असेल तो याच्या 4 नंबरचा जो असेल कालसर्पयोग त्यासाठी असेल. तो तुम्हाला बघायचा असेल तर याला सबस्क्राईब करा, तो तुम्हाला येत राहील. प्रयत्न करा. तुमचं आयुष्य आनंदी आणि सुखी व्हावं यासाठी केवळ हा प्रपंच आहे, यामध्ये बाकी काय असणार नाही. मला असं वाटतं की माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही छान जगणार आणि छान करणार. का तुमच्यामध्ये बदल होणं हा जगामध्ये झालेला बदल असेल. जगात बदल झाला तर तुमच्यात होत नाही, पण तुमच्यात झाला तर जगात होतो. 100% ही गोष्ट सोन्या इतकी खरी आहे. प्रयत्न करा. तो होणार अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तुमच्या चांगल्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, उत्तम भविष्यासाठी, उत्तम भाग्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य सुंदर आणि उत्तम होणार यासाठी माझे प्रयत्न कारणीभूत राहतील.